नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण? मित्रांनो, मला बरेचदा आपल्या चॅनलवर कमेंट्सच्या माध्यमातून अशी विचारणा होते की आम्ही जेव्हा पूजा करत असतो किंवा जप करत असतो, ध्यानधारणा करत असतो, त्यावेळी आम्हाला आळस येतो किंवा सतत जांभाळ्या येतात किंवा झोप येते. तर हे असं का होतं? किंवा काहींना असा अनुभव येतो की त्यांना पूजा वगैरे करताना देवासमोर बसलं की डोळ्यात पाणी येतं. तर हे सगळं काय होतं, का होतं आणि हे होऊ नये किंवा ह्यावर उपाय काय करावा, या सगळ्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती ऐकणार आहोत ती मी काही प्रगत स्वामी भक्तांकडून मिळवलेली आहे. म्हणजे काहींची प्रत्यक्ष बोलून किंवा काहींचे लेख पुस्तकं वाचून किंवा वेळोवेळी त्यांनी स्वामी भक्तांना जी उत्तरं दिलेली आहेत त्यातनं ही माहिती मिळालेली आहे. आणि हीच माहिती आज मी तुमच्या समोर या व्हिडिओत सादर करणार आहे. सर्वप्रथम तर आपण पूजा, ध्यान किंवा जप करताना जांभाई, झोप किंवा आळस का येतो या प्रश्नाकडे वळूया. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्यासोबत आहे ना, आपल्या गेल्या अनेक जन्मांची, ह्या जन्माची संचित कर्म असतात ना, ती आपल्या सोबत असतात. त्यासोबतच आता आपण सगळे सांसारिक माणसं, त्यामुळे आपण शिक्षण, नोकरी, धंद्यानिमित्त बाहेर पडतो, अनेक ठिकाणी जात असतो, अनेक कर्म करत असतो. आपल्या डोक्यात सतत विचार चालू असतात, कामाचे म्हणा, वेगवेगळे विचार आपल्या याच्या डोक्यात चालू असतात. त्यानंतर आपण बऱ्याच गोष्टी करत असतो, चांगल्या वाईट, या सगळ्यांचं एक वेष्टन, एक लेअर, एक कवर म्हणा, आपल्या आत्म्याभोवती असतं. आपलं चित्त या सगळ्या गोष्टींनी दूषित झालेलं असतं आणि या सगळ्याचा प्रभाव आपल्यावर असतो. आता जसा याचा प्रभाव असतो ना, तसंच आपल्याला त्याचे परिणाम पाहायला मिळतात. म्हणजे सर्वप्रथमतः याचा प्रभाव जर खूप जास्त असेल तुमच्यावर, तर त्याचा परिणाम स्वरूप मुळात त्या व्यक्तीला पहिलं म्हणजे पूजा, ध्यान किंवा काही करण्याची, देवाचं काही करण्याची इच्छाच होणार नाही. तुम्ही अनेक लोक अशी पाहिली असतील जे देवाचं काही करत नाहीत, आहे म्हणून घरी फक्त हात जोडतील किंवा काय, पण बाकी ते त्याशिवाय भक्तीने किंवा श्रद्धेने काही करणार नाहीत. त्यांना जरी प्रॉब्लेम आले, मीही अशी लोक पाहिले, ते प्रॉब्लेममध्ये असतील, आपण त्यांना सांगू अरे स्वामींचं कर किंवा काही देवाचं कर, तुझा प्रॉब्लेम जाईल, स्वामी सोडवतील, पण ते नाही, ते फक्त ऐकून घेणार पण ते करणार मात्र नाहीत. का? कारण या सगळ्या गोष्टींचा त्यांच्यावर खूप प्रभाव असतो. तो त्यांना हे करूनच देणार नाही, त्यांना ते करण्याची बुद्धीच होऊ देत नाही. आणि त्यातून जर तुम्ही देवाची भक्ती, पूजा जर करत असाल तर तुम्हाला अनेक प्रकारचे अडथळ्यांचा सामना करावा लागतो. याच सगळ्या गोष्टी आहेत, ह्याच सगळ्या नकारात्मक गोष्टी आहेत ज्या आपण पाहिल्या, ज्या आपल्या आजूबाजूला असतात. ते तुमच्या या साधनेमध्ये, या भक्तीमध्ये अनेक प्रकारचे अडथळे आणतात. म्हणजे कसं बघा, पहिल्या प्रकारचा हल्ला किंवा आपण हल्ला म्हणू शकतो, म्हणजे तुम्हाला ती उपासना तुम्ही करू नये यासाठी ते तुमच्यावर हल्ला करतात किंवा अडथळे आणतात. पहिला म्हणजे शारीरिक हल्ला. त्यात काय असतं की तुम्हाला हे अशी शारीरिक विघ्न येणार. म्हणजे कसं की आपण पाहिलं तसं झोप येईल तुम्हाला पूजा करताना किंवा उपासना करताना, ठेवून द्यावंसं वाटेल, झोपावंसं वाटेल, किंवा जांभाई, एका मागून एक सतत जांभाई येतील, शिंक येईल, खोकला येईल किंवा खाज येईल, कुठे दुखायला लागेल, पाय दुखतील, मांडी घालून खूप वेळ बसता येणार नाही. असं म्हणजे थोडंसं एरवी आपण खूप वेळ बसू शकतो मांडी घालून, पण असं काहीतरी पूजा वगैरे करायला बसलं का लगेच पाय वगैरे दुखायला लागतात, बसवणार नाही जास्त वेळ. अशा अनेक प्रकारचे हे अडथळे तुम्हाला यांचा सामना करावा लागेल. दुसरं म्हणजे विचारांचा हल्ला. आता ह्यामध्ये काय होतं की एका मागून एक तुम्हाला भरपूर विचार येतील. म्हणजे तुम्ही उपासना करायला बसलात, देवाची भक्ती की पूजा करायला बसलात की अनेक विचार येतील. भूतकाळातले म्हणा, वाईट, चांगले, आठवणी, राग आणणारे, दुःख आणणारे, असे अनेक भावना उत्पन्न करणारे हे सगळे विचार हे तुमच्यावर हल्ला चढवतील, एका मागून एक येतील. आणि मग ती पूजा करता करता आपण त्या विचारांच्या मागे हरवून जातो, कधी कधी विचारांमध्ये हरवून जातो. आणि कधी कधी काय होतं, त्या देवतेबद्दल सुद्धा लोकांच्या मनात वाईट वाईट विचार येतात. म्हणजे ज्या देवांची पूजा करताय, आता आपण आपल्या समोर स्वामी येते, ते स्वामींचा फोटो, तर मग त्यांच्याबद्दल वाईट साईड विचार येणार वगैरे असंही लोकांना होतं. आणि मग ना लोक काय करतात, त्याचं खूप असं अपराधी पण बाळगतात की अरे बापरे, माझ्या मनात असे वाईट विचार आले देवाबद्दल किंवा स्वामींबद्दल, मग मी पूजा करण्याच्या लायकच नाही, स्वामींसमोर जाण्याच्या लायकच नाही. तर हे त्याचा अपराधी पण तुम्ही घेऊ नका.
हे आपण आज जो व्हिडिओ सांगतोय ना ते तुम्ही सगळे व्यवस्थित समजून घ्या. तर ह्या गोष्टी होणार, पण तुम्ही त्याचं वाईट वाटून घेऊ नका. स्वामींना सुद्धा ते कळत असतं. आणि तिसरा जो हल्ला आहे तो म्हणजे बुद्धीचा हल्ला. आता हे पहिल्या 2 हल्ल्यांचा तुम्ही सामना केलात, पहिल्या 2 गोष्टी झाल्यात, तरीही तुम्ही तुमची साधना तुटू दिली नाही, तुम्ही पूजा करत राहिलात, तर येतो बुद्धीचा हल्ला. बुद्धी असते ना आपली, मग ती जागृत होते. ती काय करणार, तुम्हाला अनेक प्रकारे असं तुमच्याशी बोलणार की अरे बस झालं, चल हे पूजा करून काय होतंय, काय मिळतंय, एवढी कामं पडली आहेत, ते अमुक काम आहे, ते ह्याला फोन करायचा आहे, ते हे पडलंय, ते बघ कुकर किचनमध्ये काय अमुक अमुक काम करायचंय, चल उठ, पूजा करून काय होतंय, तुला जमणार आहे का, तुझ्याच्याने होणार आहे का. अशा अनेक प्रकारे ना ती तुमच्याशी संवाद साधेल की काही करून तू हे सोड आणि उठ इथून असं. तर हे 3 जे काही हल्ले आहेत हे तुम्हाला अनुभवायला मिळतील जेव्हा तुम्ही पूजा करायला बसाल तेव्हा. आणि जेव्हा तुम्ही ह्या सगळ्याचा सामना कराल ना, ह्या सगळ्याच्या पार जाल, तेव्हा तुम्हाला बघा एक छान आनंदाची स्थिती, शांततेची स्थिती प्राप्त होईल. आणि जी काही तुम्ही साधना उपासना केली त्याचा तुम्हाला आनंद मिळेल. पुढे सुद्धा मी काही महत्वाचे मुद्दे सांगणार आहे, पण एक सुंदर उदाहरण तुम्हाला देतो. आता बघा, आता सणासुदीचे दिवस चालू आहेत, आता दिवाळी येईल, तर दिवाळीच्या निमित्ताने आपण बघा घराची साफसफाई करतो, एकदम व्यवस्थित जोरदार साफसफाई असते दिवाळीच्या पूर्वीची, अगदी कानान कोपरा आपण स्वच्छ करतो. तर ह्यावेळी काय होतं बघा, आपले हात खराब होतात, धुळीचा आपल्याला त्रास होतो, कपडे खराब होतात, आपण अगदी थकून जातो, अशा प्रकारे आपल्याला त्रास होतो. पण नंतर जेव्हा आपलं घर साफ स्वच्छ सुंदर दिसू लागतं तेव्हा ते पाहून आपल्याला किती आनंद होतो. तसंच आहे मित्रांनो इथे. ह्या सगळ्या गोष्टी होत राहिल्या तरी आपली उपासना जी आहे ती सुरू ठेवायची आहे. त्यामुळे नंतर तुम्हाला त्याचा जो काही आनंद आहे त्या उपासनेचा तो मिळणार आहे. आता पुढचे मुद्दे की हेच झोप, जांबाई, आळस बिळस काय येतं, याचे आणखी काही गोष्टी आहेत, याचे आणखी काही कारण आहेत, ती मी आता सांगतो. पहिलं म्हणजे आता पुढचं कारण आहे ते म्हणजे संशय. म्हणजे तुम्ही जी काही उपासना करताय ना, जी काही साधना करत असाल त्याबद्दल तुमच्या मनात पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असायला हवा. जर संशय असेल ना तरीही या गोष्टी होऊ शकतात तुमच्या बाबतीत, की मी जे करतोय ते बरोबर आहे की नाही, याने होईल का नाही, हे योग्य उपासना आहे की नाही, किंवा एखादं तुम्ही का इच्छा असेल मनात त्यासाठी सेवा करत असाल किंवा काय, तर तुमच्या मनात त्याबद्दल डाऊट नको की हे केल्याने होईल का, होईलच का हे केल्याने. कसं असतं, बरेचदा लोक मला सुद्धा विचारतात की समजा नोकरीसाठी किंवा कशासाठी म्हणा आम्ही ना ही सेवा करतोय, पण मग आम्ही ती पण करू का, यासोबत अजून वेगळी ही पण करू का. तर बघा, म्हणजे कसं होतं की तुम्ही जी पहिली जी सेवा करताय त्यावर तुमचा पुरेसा विश्वास नाही, म्हणून तुम्हाला तर दुसरी करावीशी वाटते की त्याच्याने होईलच का नाही ह्यावर विश्वास नाही, मग मी ही पण करू का, ती पण करू का. तर असं नाही करायचं. जी काही सेवा उपासना तुम्ही करताय, इच्छेसाठी करत असाल किंवा असंच भक्ती म्हणून करत असाल, त्यावर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवा. ज्या देवतेची करताय त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवा की मी जे काही करतोय ते योग्य आहे आणि ते योग्यरित्या स्वामींपर्यंत किंवा त्या देवापर्यंत हे पोचतंय, हा विश्वास मनात ठेवायचा आहे. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे जी काही उपासना करताय ते तुम्ही किती मनापासून, किती इंटरेस्ट आहे तुम्हाला त्यामध्ये, यावर सुद्धा या गोष्टी अवलंबून आहेत. जर तुम्ही मनापासून करत नसाल, आपलं काहींचं असतं कोणीतरी सांगितलंय करायला म्हणून आपलं करायचंय, किंवा रोजचा आपला नित्यक्रम आहे त्यात आहे हे एवढं वाचायचंय, ते तेवढं वाचायचं, किंवा नाही वाचलं तर अरे बापरे देव रागवेल का काय, त्यामुळे मग आपलं आता करावं लागेल म्हणून करायचं, अशा सुद्धा गोष्टी असतात. तर जर ते तुम्ही मनापासून करत नसाल तरीही तुम्हाला झोप, जांभळी, आळस बिळस हे सगळं येणार. म्हणजे गमतीचा गोष्ट सांगायची तर आम्हाला मोबाईल बघताना किंवा टीव्ही बघताना झोप येते, जांभळ येतात, असं कधी मी कोणाला ऐकलं आणि वाचनात आलेलं नाहीये माझ्या. फक्त पूजा करतानाच वगैरे हे सगळं होतं, असंच मी वाचलेलं आहे. तर हे पण तुम्ही लक्षात घ्या. कसं आहे, आणि तुम्ही जी काही स्तोत्र वगैरे जे काही वाचत असाल ना, ती जर संस्कृत वगैरे असेल किंवा प्राकृत भाषेत असेल तर त्याचा ना अर्थ असतो ना स्तोत्रांचा वगैरे, तो जर तुम्ही नीट समजून घेतलात ना तर तुम्हाला ती सेवा करण्यात अजून छान वाटेल. म्हणजे बघा, काही स्तोत्र असतात ती संस्कृतमध्ये वगैरे असतात, तर आपण वाचतो पण आपल्याला त्याचं फारसं कळत नाही काय येते. पण त्या श्लोकांचा वगैरे तुम्ही जर अर्थ व्यवस्थित वाचून घेतलात ना, एकदाच वाचायचा की तुम्हाला कळतं हा यात काय लिहिलेलं आहे, ह्या श्लोकाचा, या स्तोत्राचा काय अर्थ आहे ते तुम्हाला माहिती आहे. आणि मग ते वाचताना मग तुम्हाला त्याचा आनंद मिळायला लागतो आणि तुम्हाला त्यात इंटरेस्ट आणि मन तुमचं ती सेवा करताना लागायला लागतं. एक खूप छान सुंदर वाक्य माझ्या वाचनात आलेलं, तसं वाक्य इंग्लिशमध्ये होतं, मी तुम्हाला मराठीत सांगतो की आपण देवाची भक्ती ही पूजा वगैरे करण्यासाठी स्वतःला जबरदस्ती केलीच पाहिजे, जबरदस्तीने ते करायचंच. कारण तुम्ही ते करू नये
म्हणून काहीतरी तुम्हाला जबरदस्ती करत असतं. म्हणजे आपण जसं पाहिलं, या सगळ्या गोष्टी आतापर्यंत ज्या पाहिल्या, या तुम्ही ती पूजा करू नये, ते सोडून द्यावं यासाठी तुमच्या मागे हात धुवून लागलेले असतात. पण किती काही त्रास झाला, किती काही आलं तरी ते सोडायची नाही. ती उपासनाची सेवा जेवढी ठरवली आहे ना तुम्ही, तेवढी ती पुरी करायचीच. आता इथपर्यंत आपण जे काही पाहिलं, जे काही त्रास होतात पूजा करताना, जे काही विघ्न येतात, पण ती जरी येत असतील ह्यावेळी आपण उपाय काय करायचा आहे त्याकडे आता आपण वळणार आहोत. तर बघा, उपासना करताना ही सगळी विघ्न, हे सगळे त्रास तर होणारच, हे आपल्याला आतापर्यंत कळलेलं आहे. आपण हे सगळं ऐकलेलं आहे आणि ते काय येतात हे सुद्धा आपण पाहिलं. मग आता आपण ते होऊ नये म्हणून काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिलं म्हणजे बघा, तुम्ही ज्या देवतेची पूजा करताय, स्वामींची करत असाल, तर त्यांनाच प्रार्थना करा की मी ही सेवा आता करणार आहे, किंवा आजपासून मी ही अमुक अमुक सेवा करणार आहे, तर माझ्याकडून ती व्यवस्थित छान करून घ्या, छान माझं मन लागू दे, कुठले अडथळे येऊ देऊ नका, निर्विघ्नपणे पार पडू दे, अशी त्यांना प्रार्थना करायची आहे. आणि जरी अडथळे येत राहिले, जरी हा त्रास होत राहिला, तरी सेवा ही चालूच ठेवायची आहे, म्हणून सोडून द्यायची नाही. मगाशी आपण जसं म्हटलं की देवाबद्दल वाईट विचार येतात, मग काही लोक त्याने घाबरून जातात, तर अजिबात घाबरून जायचं नाही. तुम्ही ते देवाची, स्वामींची, आपण स्वामींची म्हणूया, स्वामींची क्षमा मागा की असं असं स्वामी मी मुद्दाम नाही करत आहे, अजाणतेपणी माझ्या मनात हे असे विचार येत आहेत, हे त्रास होत आहेत, तर तुम्हीच हे सगळे ह्या वाईट गोष्टी आहेत, हे नकारात्मकता ही दूर करा, माझ्या मनात चांगले विचार येऊ दे, चांगल्या प्रकारे माझ्याकडनं ही सेवा करून घ्या, अशी त्यांना प्रार्थना करा आणि क्षमा मागा. आणि त्याचं गिल्ट जे आहे ना ते मनात ठेवू नका, कारण ते जे गिल्ट, अपराधी भावना जर तुम्ही ठेवलीत ना, तर ती तुम्हाला पुढे उपासनाची तुम्हाला भीती वाटायला लागेल आणि मग त्याने तुम्ही ती करणार नाही उपासना. तर असं करू नका. जी काही साधना उपासना आहे ना ती चालू ठेवायची आहे. बघा, एक सुंदर उदाहरण देतो तुम्हाला. तुम्ही मॉलमध्ये किंवा मार्केटमध्ये आपण जातो ना खरेदी करायला, तेव्हा बघा आपल्याला अनेक माणसं दिसत असतात, अनेक दुकानं असतात, रंगीबिरंगी रोषणाई केलेली असते, पण आपण प्रत्येकाशी बोलत बसतो का? प्रत्येक ठिकाणी जातो का? प्रत्येक दुकानात नाही. क्वचित आपल्याला कोण ओळखीचा वगैरे भेटला तर आपण त्याच्याशी बोलतो. तसंच इथे करायचं आहे. पूजा करताना अनेक तुम्हाला विचार येतील, या अनेक गोष्टी होतील, जांभाई येईल, झोप येईल वगैरे, पण या सगळ्याकडे लक्ष न देता आपलं जे ध्येय आहे, जसं आपण मार्केटमध्ये गेलो की आपल्याला जिथे जाऊन जे वस्तू घ्यायची आहे तीच वस्तू आपण घेतो ना, आपण इथे तिथे टाइमपास करत उगत सगळ्यांशी बोला बिला असं नाही करत. तसंच हे जरी अडथळे आले तरी आपलं जे ध्येय आहे, ही उपासना व्यवस्थित पूर्ण करायची, त्याकडे लक्ष द्यायचं. कितीही काही आलं तरी ती उपासना व्यवस्थित पूर्ण करायची आहे. आणि जसं जसं तुम्ही ही सेवा करत राहाल ना पुढे पुढे, तसं तुम्हाला अनुभव येईल की जसे जसे दिवस जातील तसं तसं तुमचं मन त्या सेवेत लागायला लागेल. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या हळूहळू झोप, जांभाई, जे काही आपण पाहिलं ते सगळं हळूहळू कमी व्हायला लागेल. तुमचं चित्त स्थिर राहील, तुम्हाला त्या सेवेमध्ये एक इंटरेस्ट म्हणा, मन लागायला लागेल त्यात, आणि आवडीने तुम्ही ती कराल. सेवा पूर्ण झाली की तुम्हाला त्याचा पोच पावती म्हणून तुम्हाला एक ना मनात छान आनंदी आणि प्रसन्न वाटेल. हीच पोच पावती असते की आपली सेवा ही व्यवस्थित स्वामींपर्यंत पोहोचलेली आहे. म्हणजे एक छान उदाहरण देतो तुम्हाला. जेव्हा लहान मूल असतं, त्याला पहिल्यांदा शाळेत घातलं जातं, तेव्हा ते पहिले काही दिवस फार रडतं, फार म्हणजे नाटकं करतं, त्याला शाळेत जायचं नसतं, म्हणून ते भरपूर रडारड वगैरे करत असतात ती लहान मुलं. पण एकदा दिवस जशी जाती, तो शाळेत रोज जायला लागला की तसं मग त्याला तिथे गोडी निर्माण होते, मित्र मैत्रिणी तयार होतात, तिथे छान खेळणी वगैरे असतात, तर ते आवडायला लागतं आणि मग तो शाळेत जायला तशी ती पूर्वीसारखी ती काही नखरे, नाटकं, रडारड काही करत नाही आणि तो व्यवस्थित मग शाळेत पुढे जायला लागतो. तसंच हे आहे. जसं जसं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून सेवा करत राहाल ना, तसं तुमचं चित्त हे शुद्ध होत जाईल आणि तुम्हाला व्यवस्थित तुमची उपासना होईल. जसं आता बघा, पावसाळा आत्ताच होऊन गेला. तुम्ही जर गाडीने जात असाल तर पावसाळ्यामध्ये बघा तुमच्या समोरच्या काचेवरती पावसाच्या पाण्यामुळे तुम्हाला सगळं धुसर दिसत असतं, पण ते वायपर चालू केलं, ते पाणी वाफ जी काही ती पुसून टाकली का तुम्हाला रस्ता स्वच्छ दिसायला लागतो. तसंच आहे, जसं तुम्ही सेवा करत राहाल तसं तुमच्या आत्म्याभोवतीची ही काही जी काही जाळी आहेत, जी काही नकारात्मकता आहेत, ती सगळी हळूहळू कमी होत जातात आणि तुमचं सगळं प्रसन्न तुम्हाला वाटायला लागतं, सेवेत मन लागायला लागतं. अजून एक छान उदाहरण देतो तुम्हाला की जसं झाडावर बघा फूल असतं आणि फुलापासून फळ तयार होतं, तर जेव्हा फुलाचं फळ तयार व्हायला लागतं ना, तेव्हा आपोआप मग त्याच्या पाकळ्या गळून पडतात. तसंच इथे आहे. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचंय, स्वामींना प्रार्थना करायची आणि आपली सेवा जी आहे ती व्यवस्थित चालू ठेवायची. किती काही अडथळे येऊ दे, अजिबात गिल्ट घ्यायचा नाही, अपराधीपणा घ्यायचा नाही, घाबरून जायचं नाही. सगळं स्वामींनाच शरण जायचं, सगळं त्यांनाच सांगायचं. ते काही रागवत बिगवत नसतात. तुम्ही जोपर्यंत मुद्दा म्हणून काही करत नाही ना, तोपर्यंत काही रागवत नसतात. त्यांना सगळं दिसत असतं तुमच्या, फक्त तुम्ही नाही, तुमच्या आत काय चाललंय ते सुद्धा त्यांना दिसत असतं.
त्यामुळे सगळं त्यांनाच शरण जाऊन त्यांनाच सांगायचं आणि सगळं सेवा चालू ठेवायची. आणि बघा हळूहळू कसं तुम्हाला सगळे त्याचे छान परिणाम दिसायला लागतील, तुमची सेवा छान व्हायला लागेल आणि परिणाम स्वरूप आपण म्हटलं तसं तुम्हाला एक छान प्रसन्न वाटायला लागेल. तुम्हीच अनुभव घ्यायचं सेवा करण्याच्या आधी आणि सेवा झाल्यानंतर कसं तुम्हाला मनामध्ये तुमच्या विचारांमध्ये कसा फरक जाणवतो ते. तर आज आपण ज्या काही गोष्टी पाहिल्या, ज्या काही गोष्टी ऐकल्या त्या तुम्हाला कशा वाटल्या, काय तुमची त्यावर मतं आहेत ते मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपला स्वामींचा महिमा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग स्वामी तुम्हाला नेहमी सुखात, आनंदात आणि सुरक्षित ठेवो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.